नमस्कार मित्रांनो, ऑपरेशन लोटस एकनाथ शिंदेच्या मुळावर उठलेले शिवसेना भाजपशी पंगा घेणार पहिला घाव पालघरमध्ये घातला. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजप सोबत जात मुख्यमंत्री पद मिळवलं. उद्धव ठाकरेकडे असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील त्यांना मिळाले. ज्या भाजपच्या मदतीने शिंदेंनी शिवसेनेत फूट पाडली त्याच शिंदेचे अस्तित्व भाजपमुळे धोक्यात आले आहेत. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू केले आहेत. ठाणे जिल्हा हा शिंदेचा बालेकिल्ला, तिथेच भाजप शिंदेंना घेरला आहे. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या महानगरपालिकेत भाजप स्वबळाची तयारी करत आहे. मित्रपक्ष आपलीच माणसं फोडत असल्याने शिंदेंनी नवी दिल्लीत धाव घेतली आणि अमित शहांकडे तक्रार देखील केली. मात्र त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही. अमित शहांनी देखील आपलं लक्ष आहे असं म्हणत शिंदेच्या तक्रारीला महत्त्व दिलं नाही. त्यांनी आपण भाजप नेत्यांच्या पाठीशी असल्याचा स्पष्ट संकेत दिलाय. त्यामुळे एकनाथ शिंदेचा पुढचा मार्ग रडखडला झालाय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने त्यांना अडचणीत आणला आहे. एकनाथ शिंदे हे फायटर नेते म्हणून ओळखले जातात. भाजप हळूहळू आपल्या पक्षाला घेरतोय हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यांच्या दिल्लेवारीचा काही परिणाम झालेला नाही. त्यामुळे पटनामधूनच ते गाडीनेच महाराष्ट्रात परतले. त्यामुळे ते नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. पालघर जिल्ह्यात डहाणूमधून झालेल्या सभेत त्यांनी आपला अहंकाराच्या विरोधात एकत्र आलो आहेत असं म्हणत नाव न घेता भाजपावर टीका केली आहे. मग शिंदेच्या शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात याकडे आपण थोडं लक्ष देऊया. मित्रपक्षानेच माणसं फोडायची. जिथे मित्रपक्षांचे आमदार आहेत तिथेच विरोधात असलेल्या सक्षम लोकांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा भाजपने लावलाय. त्यामुळे मित्रपक्षांचा टेकू फार काळ भाजपला लागणार नाहीत असं चित्र निर्माण केलं जात आहे. त्यामुळे ठाकरेंशी पंगा घेत भाजपशी हात मिळवणी करून शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना धोक्याची कल्पना आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता मिळवली. मोठ्या महापालिका जिंकल्या तर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेची गरज पडणार नाही. शिंदे सोबत आलेले नेते आमदार देखील अस्वस्थ होतील. त्यामुळे वेळ पडली तर ते भाजपमध्ये जाण्यास मागे पुढे पाहणार नाहीत आणि त्यातूनच शिंदेच्या शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. मग शिंदेचे 35 आमदार भाजपाच्या संपर्कात याकडे आपण थोडं लक्ष देऊया. भाजपने ऑपरेशन लोटस राबवत शिवसेनेत फूट पाडली. एकनाथ शिंदेंना त्यांनी त्यासाठी पुढे केलं. आता ऑपरेशन लोटसचा दुसरा अंक राबवत एकनाथ शिंदेसोबत असलेले लोक भाजप फोडत असल्याचा दावा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्य पत्र असलेल्या सामन्यातून करण्यात आले आहेत. शिंदेसोबत असलेले 35 आमदार हे कधीही भाजपमध्ये जातील असा दावा देखील करण्यात आला आहे. मात्र 2029च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ते शक्य नाहीत. मात्र जर शिंदेंना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळाले नाही तर त्यांचे शिलेदार हळूहळू भाजपची वाढ धरतील हे नक्की आहेत. शिवसेनेतून फूट पाडून उद्धव ठाकरेंशी पंगा घेत एकनाथ शिंदे यांनी ते फायटर असलेले दाखवून दिलं. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात लोकांचे काम करणारा नेता ही त्यांची प्रतिमा अधून उजळून निघाली. मात्र आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद नाही. भाजप स्वबळावर बहुमताच्या जवळ आहेत. शिंदे जरी लांब झाले तरी अजितदादा भाजपाच्या मदतीसाठी आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आपली ताकद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दाखवून द्यावी लागणार आहेत. विशेष करून शिंदेच्या मदतीशिवाय भाजपने मुंबई महापालिका जिंकली तर शिंदेचे महायुतीमधील महत्व एकदम कमी होईल. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय मिळवणं आणि ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली या महापालिकेमधील आपली ताकद दाखवून विजय मिळवणं हे उत्तर भाजपचं उत्तर असणार आहे. हे निश्चित नाही तर भविष्यात शिंदेंना भाजपमध्ये जाण्याची वेळ येईल. मग भाजपाचे मिशन 2029 काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. भाजपने 2029ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी आतापासूनच केली आहे. त्यासाठी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका ही त्यासाठी लिटमेट टेस्ट आहेत. नगरपंचायत निवडणुकी 100 नगरसेवक बिनविरोधात निवडून आणणे भाजपने विरोधांकासह मित्रपक्षातील एकनाथ शिंदेना सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे. तर तुम्हाला काय वाटतं भाजप आणि शिंदे बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.